ये शुभ सकाळ. आज आहे डे 3 19 सप्टेंबर. तर आजचं चॅलेंजसुद्धा मी ॲक्सेप्ट केलेलं आहे. आजसुद्धा थोडासा उशीर झालेला आहे उठायला, कारण तेच लहान लहान बाळ असल्यामुळं टायमिंग थोडासा इकडे होतो. पण माझा मेन उद्देश जो आहे की मी दिवसाची सुरुवात करताना मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आणि ते करण्यासाठी सकाळचं टायमिंग बेस्ट आहे आणि सकाळीच आपल्याला टायमिंग मिळू शकतो. नंतर एकदा रुटीन सुरू झालं की त्यातूनही सगळं करणं अवघड जातं. मग बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यामुळं हे रुटीन फॉलो करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या कोणाला आपल्याला जे काही करायचं असतं सगळ्यांना सगळंच करायचं असतं. बऱ्याचशा गोष्टी असतात. काही वर्किंग आहेत त्यांना बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतात. ज्या काही घरी होममेकर आहेत प्रॉपर त्यांनासुद्धा दिवस चांगला जाण्यासाठी जे लागतं एनर्जी, जे फूड लागतं माइंडसाठी ते करणं खूप महत्त्वाचं असतं. सो आपल्या आधीची जनरेशन जे आहेत त्यांना त्यांचं खूप क्लिअर होतं की त्यांना होममेकरच पाहिजे किंवा त्यांचं हाऊसवाईफ म्हणूनच पूर्ण आयुष्य त्यांना घालवायचं. त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं होतं किंवा त्यांच्या वेळेस बऱ्याचशा गोष्टी असायच्या. सो ते त्यांचं माइंडसेट फार वेगळं बनलं ह्या बाबतीत. पण आताच्या माझ्या जनरेशनच्या ज्या मुली आहेत त्यांचं शिक्षणही खूप झालेलं आहे. त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यानंतर पूर्णपणे 100% हाऊसवाईफ होऊन राहणं सगळ्यांनाच फार अवघड जातं. फार क्वचित मुली असतात ज्या की त्या रेडी आहेत सगळं करायला. पण ज्या नाही आहेत त्यांच्यासाठी मी सांगेन की काहीतरी करत राहणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सो त्याचं स्टेप बाय स्टेप करत राहायचं. त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. पण आपली तयारी असली तर आपण करू शकतो. येस. तर अजून एक गोष्ट मी तुम्हाला शेअर करेल की आपण रोज उठतो, ब्रश करतो, तसं आपल्याला ते ब्रश करणं लहानपणापासून करतो म्हणून आपल्याला कसं ते अंगवळणी झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या गोष्टी होण्यासाठी थोडा वेळ लागेल. त्याला हॅबिट्समध्ये आणण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील. पण ते घेऊन जर एकदा का आपण त्याला आपल्या अंगवळणी लावलं तर ते मग आपल्याला एक्स्ट्रा काही करायचं असं वाटणार नाही. आणि येस, ब्रश करणं त्यामध्येच मी तुम्हाला एक सांगेन की आपण ब्रश करतो सगळ्या गोष्टी इझिली सगळं होतं. पण रिसेंटलीच मला एक प्रॉब्लेम झालेला. टॉन्सिल खूप दुखायचे आणि टॉन्सिलमध्ये मला स्टोन झालेला. तर हा एक खूप नवीन प्रकार माझ्यासोबत घडला आणि ह्याचं कारण जेव्हा मी शोधलं, बऱ्याचशा गोष्टी माहीत करून घेतलं, तेव्हा असं कळलं की खूपदा इन्फेक्शन होणं आपल्याला तोंडाद्वारे आणि हायजीन मेंटेन न करणं किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याचे कारणं वेगळे वेगळे सांगितलेले आहेत. पण त्याबद्दल मी खूप बघितलं आणि जेव्हा मला ते झालं तेव्हा पाणी पिताना सुद्धा मला काहीतरी खडबडीत माझ्या गळ्यामध्ये झाला. एवढा त्रास होता आणि 4 दिवस खूप त्रास झाला आणि त्यानंतर मी असं ठरवलं की नाही, हे माझ्याने म्हणजे एवढा त्रास सहन करणं होणार नाही. ते आपण म्हणतो फक्त टॉन्सिल्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, पण त्रास खूप डेंजर असतो. सो ते अवॉइड करण्यासाठी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम ब्रश करणं, खूप चांगल्या पद्धतीने आपल्या गळ्याची काळजी घेणं आणि कधीतरी मिठाने दात घासणे किंवा कधीतरी जे काही भेटतं आपल्याला एक्स्ट्रा जे काही आपण करू शकतो, हळदीने थोडंसं माउथवॉश करणं, जे की आपण घरगुती सगळ्या उपाय करू शकतो ते सुद्धा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या कोणाला सारखंच टॉन्सिलचे प्रॉब्लेम होतात किंवा सारखंच घशात दुखत असतं म्हणजे तेच त्या सगळ्यांनी आपण म्हणजे नोटीस केलं पाहिजे की हे वारंवार का होतं माझ्यासोबत. कारण हे छोटे छोटे आजार होण्यामागची कारणं आपल्याला माहीत असली पाहिजेत, कारण ते आपल्यामुळेच होत आहेत आपल्यासोबत. येस. आणि वेगळं काहीतरी होणं, मोठं काहीतरी आजार होणं त्यातून आपल्याला सावरलं पाहिजे थोडंसं. आणि होतं ते आपण माहीत करून घेतलं एकदा गोष्टी की आपल्याला कळतं मग हां ह्याच्यामुळे हे व्हायला लागले, त्याच्यामुळे ते होत आहे. सो ते आपण अवॉइड करू शकतो. ओके. सो येस, कंटिन्यू करते मी माझं रुटीन आणि येस सगळ्यांना हॅव अ ग्रेट डे. आणि असं काहीतरी चॅलेंज ॲक्सेप्ट केल्यामुळे मला तरी खूप एक्साइटमेंट वाटते सगळ्या गोष्टीची. आणि येस, मी करू शकते. हा विश्वास दिवसेंदिवस वाढत जातो आणि गोष्ट कितीही छोटीशी असेल पण ती करण्याची किंमत जेव्हा आपण स्वतः दाखवतो ना तेव्हा मग आपल्याला कुणी नाही आणू शकतो.